की लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. जनमान सरवली संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. एका बाजूला किशोर चौधरी, दुसऱ्या बाजूला भरत पाटील. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज धन्यवाद डिझाईन. खरे आता पहिला दुसरा चेंडू अवांतर हाताळल्यानंतर गोलंदाज देखील स्वतःला थोडंसं कमबॅक करतो आहे. त्याचं प्रत्युत्तर देताना येईल त्याला आपण पाहिलं. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा गोलंदाजीचं प्रत्येक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज निबाटाल मैदानामधून येतोय, विलास येतोय. अतिशय चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज चंद्रकांत. बघा चंद्रकांत, तुम्हाला देखील स्पर्धेमधून एक सुवर्ण संधी आहे. तुमचे बंधू या बॅट्समन मंचावर उपस्थित आहेत. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात विस्फोट फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ख्याती आहे, भालचंद नाईक. आपण जर सलग विकेटची हॅट्रिक साधता, विकेट टेकर गोलंदाज या स्पर्धेमधून आपण जर विकेटची हॅट्रिक आपण साधता तर तुम्हाला त्यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. चंद्रकांत नाईक, तुमच्यासाठी सुवर्ण संधी. चालू सामन्यामधून आपण गोलंदाजी करताना आपण विकेटची हॅट्रिक साधली तर 2222 रुपयाचं कॅश प्राइज. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला विलासाच्या बॅट मधून. हा पलीकडे चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका, चेंडू मिडापून लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षक मला वाटतं त्यांनी पंकज आहे, पंकज पासून चेंडू देखील थोडासा दूर होता. सरळ सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक चौकार येतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या 10. धावसंख्या होती ती 10. ओव्हर क्रमांक पहिलं 1/10. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका होता. क्षेत्ररक्षण देखील इनफिल्ड मधून सुरेख सुंदर झाला आपण पाहिलं.
लालचंदच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी झाली. स्ट्राईक रोडर काही संधी असेल तर भरत पाटील याला संघाची धावसंख्या एकने पुढे सध्या धावसंख्या होते ती 11. एक बाद 11. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. पंकज सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. एक निश्चितच भरत पाटील याला बाद करण्याची आम्ही संधी आली होती. क्षेत्ररक्षण चुकीचं झालं. पंकजाच्या माध्यमातून झेल कॅरी झाला नाही. षटक क्रमांक पहिले संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ मात्र धावचीत स्वरूपाने भरत कुठेतरी बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे रवी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय राम. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 2 बाद 12. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. चेंडू पॉइंटला जातोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 14. 2 बाद 14 और क्रमांक दुसरं गोलंदाज राम. कॅमेरा फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं ऑन साईडला. चेंडू जातोय डीप. लॉंगॉनला चेंडू आपण पाहिला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. मात्र पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी रवी याला प्राप्त झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या 16 वर पोहोचते. अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. लालचंद याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील उत्तम. धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 18. और क्रमांक दुसरा आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज राम चौधरी. हा पलीकडे चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. पंकज पुन्हा एकदा थोडंसं थांबल होतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. पंकजाच्या माध्यमातून वारंवार थोड्याशा चुका आपण मैदानामधून पाहतो. साजेशी कामगिरी आउटफील्डमधून त्याच्या माध्यमातून केली जात नाहीये. धावसंख्या 20. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन. अतिशय चांगला फटका. खराब क्षेत्ररक्षण. वारंवार चुका आणि चुका आपण मैदानावर पंकजाच्या माध्यमातून. चौकाने संघात धावसंख्या 24. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज राम चौधरी. अतिशय प्रतिम उत्तम फलंदाजी करताना आपण रवी याला पाहतोय. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन
व्यवस्थित रीड करता आली होती फलंदाज रवी याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावा झाल्या त्या 24. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 12 धावांची सरासरी. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. नंदकिशोर खारबाव विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन त्याचबरोबर नंदकिशोर खारबाव संघाचा कॅप्टन. चला आपण देखील आमच्या टॉसबॉक्सला जॉईन व्हा प्लीज. सिद्धिविनायक अंजूर संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानावर आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन आणि अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर नंदकिशोर खारबाव संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले. संघाचा कॅप्टन अँड अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 2/24. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय नितीन पाटील. वेलकम बिजू म्हात्रे. आउट ऑफ प्ले स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट शिकून घेते. कमांतर धाव. धावसंख्या 25. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय नितीन पाटील. 2 बाद. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका विलासाच्या बॅटमधून. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बिलस्याच्या बॅटमधून आपण 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मोह त्याला आवडता नाही. खऱ्या अर्थानं कुठेतरी ही देखील एक संघाची रणनीती असते. कारण विलास याला आपली विकेटचं आत्मदहन करायचं होतं. त्या अनुषंगाने कुठल्या तरी दुसऱ्या धावेचा त्याने मुद्दाम म्हणून मला वाटतं प्रयत्न केला असावा. कारण नेक्स्ट बॅट्समन येतो शिवा. शिवा का बोलायला. नेक्स्ट बॅट्समन येतोय शिवा. धावसंख्या 3/26. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांगितलं तिसरा गोलंदाज नितीन पाटील. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाजाला आपण पाहिलं आपल्या फॉल थ्रोमध्ये तेवढं सुंदर त्या कलेक्ट करतो आणि महत्वाची विकेट. पहिल्या चेंडूवर फलंदाज सुबाईची खेळी मात्र संपुष्टात.
नेक्स्ट बॅट्समन बॅट्समन नेम ऑनसेटचा अतिशय चांगला फटका सजला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न महेश याच्या माध्यमातून देखील राम याच्या माध्यमातून सुरेख सुंदर शतरक्षण होतोय मात्र एक धाव कंप्लीट झाली एक धाब्याने संघ धावसंख्या होती ती 33 शेवटचा अंतिम अखेरचा बोला सेट हॅलो हॅलो जाऊया पण आमच्या मुख्य व्यासपीठानंतर आपण आमच्या टॉसमध्ये जाऊया थोडासा आवाज देण्याचा हॅलो हॅलो उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय मान्यवरांच्या माहितीसाठी दोन संघ तुम्हाला जॉईन झाले एका बाजूला नंदकिशोर खारवा संघाचा कॅप्टन संदेश पाटील तर दुसऱ्या आपण सिद्धिविनायक नागपूर संघाचा कॅप्टन भानुदास पाटील चाप किंवा काटा भानुदास काय म्हणणं आहे छाप असं म्हणणं आहे अगेन्स्ट मला वाटतं काटा पडतोय मान्यवरांचं खूप खूप आभार मित्र नाणेफेक झालेली आहे नाणेफेकीचा कॉल देखील तुझ्या बाजूने लागलेला काय निर्णय असेल
क्षेत्ररक्षण करू आम्ही. सकाळचं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करता समोरच्या संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमध्ये उत्तम दर्जाचा संघ म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये अत्यंत उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून नेहमीच केला जातो. मग गोलंदाजी असो की फलंदाजी असो. प्रथम क्षेत्ररक्षण करता या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 40 ते 50 धावापर्यंत थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आज मला वाटतं तुझा संघ परिपूर्ण कम्पॅटेबल आहे. 11 खेळाडू होण्याची शक्यता कमी आहे. 11 झाले तर आमचे नशीब. तालुका क्रिकेटमधून बऱ्याच स्पर्धा आपण खेळतो, मात्र एकमेव स्पर्धा आज पाहतोय अतिशय दिमागदार स्पर्धा बंदरकडून काढल्यारीत्या आयोजित केलेली गंगामाता गोंदवलीने. या स्पर्धेसंदर्भात काय वाटतं? स्पर्धा तर एक नंबर आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे. खेळायला या ग्राउंडवर मजाच येते. बॉलरांचा कर्दनकाला ग्राउंड आहे. आम्हाला या स्पर्धेत सहभाग दिल्याबद्दल आम्ही गंगामाता गोंदवली या संघाचे आभारी आहोत. धन्यवाद मित्रा. म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वाची होती? हो, महत्त्वाची होती. नाणेफेक हरलात, फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55. 50 ते 55 धावा निश्चित चांगला टार्गेट असेल. मात्र ते दावा करण्यासाठी कोण ट्रम्पकार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? दिलीप तरे आहे, मुकेश आहे, रोहन आहे. असे ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देशील? काय नाही, व्यवस्थित आहे सगळं. आयोजन व्यवस्थित केलेलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिल्याच्याबद्दल आयोजनाचे आभार. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा मित्र, टॉसबॉक्समधून ब्रेकिंग न्यूज आहे. दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकचा कॉल लागला नंदकिशोर खारबाव या संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलं प्रथम फलंदाजीसाठी सिद्धिविनायक अंजूर या संघाला. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतो कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, ऑल टू कालुराम केनी. खूप खूप धन्यवाद. सर्वांना शुभ सकाळ. जय श्रीराम. मित्रांनो, आपण पाहत आहेत गंगामाता गोंदवली नवीन 40+ आयोजित स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 20-25चा आजचा दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहतोय विलास मूर्ती राणाल आणि जय हनुमान सरवली. विजयाचं लक्ष आहे राणाल संघासमोर 38 धावांचं. नक्कीच आज मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय गोंदवली गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक पंढरीनाथ रामचंद्र भोईर साहेब, नक्की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला संपूर्ण खेळाडूंची, आयोजन कमिटीची, सर्वांची जेवणाची उत्तम सोय. त्यानंतर अशोक काशीनाथ म्हात्रे साहेब, समाजसेवक पूर्णा, आणि दीपक टावरे गोंदवली नक्कीच. आणि त्यानंतर आमचे राणाल गावचे समाजसेवक जनार्दनजी नाईक, ज्ञानदेवजी नाईक आणि जागृत मराठा राणाल सिनियर 40+चे एक उत्कृष्ट क्रिकेटर बालचंद्रजी नाईक, आणि नक्की चंद्रकांत छोटूसाठी त्यांचे बंधू सिनियर 40+चे उत्कृष्ट फलंदाज भालचंद्र नाईक यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी 500 आणि षटकार हॅट्रिक केली तर नक्कीच 1111. बघूया फलंदाज चंद्रकांत नाईक. पहिला चेंडू अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळेल. ते राम चौधरींची मोठी विकेट पहिल्या चेंडूवर धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद.
नाईकच्या बॅटमधून आणि 2 चेंडूमध्ये 1-1 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विलास मूर्ती राणाल संघ. केस 38 बनवायचे, 24 मध्ये 38 सकाळचं सत्र आहे आणि राणाल संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर 38 धावा या संघासाठी जास्त नाही आहेत. मात्र सरवली संघाच्या गोलंदाजीला देखील विसरून चालणार नाही आहे. त्यांच्याकडे रवी चौधरी, भरत पाटील, पिंट्या पाटील आणि भोलेनाथ पाटील सारखे चांगले गोलंदाज आहेत. बघूया 2 चेंडू 1 भरत पाटील मुंडोरा एंडकडून. हा चेंडू लेग स्ट्रिकवरचा. संजय मालीनं चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. चांगली फिल्डिंग शॉर्ट लेगला मिळेल एक सिंगल. के जिथे या सामन्यासाठी पंच सूर्यकांत मोरे, विश्वास पाटील आणि आज मनोज केनी. नक्कीच गुरुदत्त मानकुली सिनियर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि संघनायक मनोज केनी यांना देखील आपण आज पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. विनोददादा पाटील असेल, संजयजी म्हात्रे, शरदजी म्हात्रे, जीवन पाटील, अंकुश पाटील, आमचे नक्कीच केतन म्हात्रे, तसेच राकेश म्हात्रे, ऑल टीम सर्वांचं सहर्ष स्वागत. हा चेंडू अप्रतिम दबाव आहे छोटूवर, कारण की राम चौधरी 0वर बाद झालेत. आज त्यांचे बंधू बालचंद्र नाईक प्रत्यक्ष आज छोटूची इथे नक्कीच खेळी पाहत आहेत. बरोबरीने भरपूर खेळलेत, मात्र आज दोन्ही बंधू एकाच गावातून खेळत आहेत, गावासाठी खेळत आहेत, ते महत्त्वाचं आहे. संघ कुठलाही असो, इथे चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाकडून चुकी, जिथे 1 होती तिथे दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पूर्ण. छोटू खूप अगदी खेळपट्टीला राहून मारून फिरून आलेत. सरळ धावले तर मला वाटतं लवकर पोचले असते. असो 2 धावा, 2 धावींनी संघाची टोटल 4. पहिल्या सामन्यातून बघूया विजय कोणाच्या नावावर, राणाल की सरवली, सरवली की राणाल. 5 चेंडू 4. शेवटचा चेंडू भरत पाटील. इथे हा चेंडू देखील ऑन दी कार्पेट, चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे आता फलंदाज संजय माली. गेम प्लॅन आहे, राणाल संघ इथे यशस्वी झालाय. त्यांना संजय मालीची विकेट द्यायची होती. छोटूला खूप चांगले प्लॅनिंग माहीत आहेत, कारण की भरपूर सिनियर 40+ मधून देखील हा खेळाडू क्रिकेट खेळून इथे आलेला आहे. आणि नक्कीच सध्या आपण पाहिली तर या संघाची दारोमदार छोटूच्या खांद्यावर आहे. आपण पाहिलं होतं दमन दौरा 2023-24 मध्ये छोटूनं चांगली कामगिरी विलासमूर्ती राणाल संघासाठी केली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन. नक्कीच क्या बात आहे. गुंदवली गावची A1 जोडी संजय पाटील आणि नितीन म्हात्रे, एक सिनियर 40+ आणि एक मास्टर 40+. दोन्ही उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 20-25 मध्ये. वेलकम रोहन तरे. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर. 1 ओव्हर 2-5 आणि मैदानामध्ये आलाय नितीन पाटील. खूप आशा अपेक्षा आहेत नितीनकडून. यानंतरचा सामना असेल स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर. चला स्पीडअप करा जरा मित्रांनो. आज आपल्याला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत आणि 10:20 आपण आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात केलेली आहे आणि 10:53 झालेली आहेत. रवी चौधरी, आपण ज्या गोलंदाजाचा उल्लेख करत होतो तो गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय. इथे छोटूला मात्र बीट केलाय पहिल्या चेंडूवर गोलंदाज रवी चौधरीनं. चांगली सुरुवात. 7 चेंडूमध्ये फक्त आलेत 5. वेलकम मुकेश पाटील आणि प्रदीप नाईक. आज बऱ्याच दिवसातून दर्शन झालेलं आहे. 12वे खेळाडू म्हणून आमचे A1 जोडीचे एक चांगले सहकारी आहेत.
एक चेंडू रवी चौधरीला या दुसऱ्या ओव्हरचा आपण पाहिलाय. चांगली सुरुवात केलेली आहे. चला जरा मित्रांनो फास्ट केला आपण प्लीज, कारण की आपल्याला आज एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत. हा फटका उडवलाय काऊ कॉर्नर भरत पाटील, क्या बात आहे. हातांचा पिसारा फुलवला होता आणि चेंडू अगदी त्या पिसाऱ्यामध्ये विसावलाय. फलंदाज चंद्रकांत नाईक इज गॉन. नक्कीच रवी चौधरीच्या गोलंदाजाची आपण इथे प्रशंसा करूया. पहिले 2 चेंडू आणि 1 डॉट 1 विकेट. आता संघाचा संघनायक आलाय हेमंत पाटील आणि नितीन पाटील या जोडीवर आता भरपूर काही निर्भर आहे. सरवली संघ प्लीज जरा सहकार्य असू द्या. तुम्ही प्रत्येक चेंडूला जर 3-4 मिनिटं घ्याल तर आपले सामने कसे होतील. जरा सहकार्य असू द्या प्लीज. तुम्हाला फक्त 20 मिनिटं दिलेत 4 ओव्हरसाठी. बघूया हेमंत पाटील डावपुरे आता जे एक चांगले फलंदाज आहेत, संघनायक म्हणून देखील जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. इथे बॅटची कडा आणि हेमंत पाटील इज गॉन. चला फलंदाज जरा आपण तयार राहा. येणारा जाणारा फलंदाज जी टी शर्टची जी सर्कल आहे आपली ती कंपल्सरी क्रॉस करत चला मित्रांनो. बघा काही अशा सूचना आहेत ना त्या वारंवार तुम्हाला माईकमध्ये बोलून सांगणं उचित नाही आहे. आपण आता 40+ क्रिकेट खेळतोय. प्रत्येक स्पर्धेला आपलं सहकार्याचं साथ नक्कीच असावी मित्रांनो. आपण देखील स्पर्धा आयोजित करतोय, कारण की विनाकारण आपण जास्त वेळ प्लीज घेऊ नका. सुरेख चेंडू आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 विकेट आणि 2 डॉट. 10 चेंडूमध्ये फक्त 5 धावा, 24 मध्ये 38. बघूया अगदी दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर या 2 धावा आलेत फलंदाज महेशच्या बॅटमधून. आणि बघा आमची एवन जोडी संजय पाटील आणि नितीन म्हात्रे यांचे जे सीमारेषा लगत जे कटआउट आहेत त्या कटआउटला जर एखाद्या फलंदाजाचा डायरेक्ट षटकार हिट होतोय तर त्या फलंदाजाला त्यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. चांगली गोलंदाजी. रवीची दुसरी ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 3 डॉट 2 विकेट 2 धावा आणि एकूण धावसंख्या विलासमूर्ती राणाल 2 ओव्हर 4 बाद 7. अजूनही 31 बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 31. समीकरण आता खूप कठीण झालं आहे. मात्र जोपर्यंत नितीन आणि महेश खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत आशा आहेत राणाल संघाच्या पाठीराख्यानं आणि सहकार्यानं. यवन जोडीचे शिलेदार निलेश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि सिद्धिविनायक अंजूर यवन जोडी संघाचे कर्ताधर्ता आहेत. निलेश पाटील, सुकेश डाकी.
चांगली फिल्डिंग, अगदी चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला किशोर चौधरीनं स्टॉप केलं होतं. भावेश नाईक सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी विलास मूर्ती राणाल या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिले. धन्यवाद भावेश नाईक. आपलं स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 20-25 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे हा ना आणि अखेरकार मोठी विकेट. महेश इज गॉन. नवीन फलंदाज पंकज भोईर विलासमूर्ती राणाल संघाचे माजी संघनायक राहिलेत. मात्र सध्या हेमंत पाटीलच्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. राणाल संघ एक तगडा संघ आहे. कागदोपत्री आपण पाहिलं तर या संघामध्ये कित्येक चांगले खेळाडू आहेत. मात्र मैदानामध्ये खेळताना नावाला साजिशे कामगिरी होत नाहीये. आज भालचंद्र नाईक अगदी जवळून या संघाचा सामना पाहत आहेत. जागृत मार्डर राणाल सिनियर 40+ ते देखील उत्कृष्ट खेळाडू आहेत. तिथे चेंडूला उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. रवी चौधरीनं टिपलाय झेल आणि इथे फलंदाज बाद झालेत नितीन पाटील. मोठी विकेट राणाल संघ, कारण की नितीन पाटीलची या सामन्यातून मोठी विकेट. त्यांनी कापला होता. एक सिंगल दाबाली. सिंगलनं धावसंख्या 1-1. चेंडू टाकून झालेत 16 आणि धावा बनलेत 11. नक्की संदेश पाटील आपल्या नवीन 40+ संघटनेचे सदस्य आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 16 चेंडूमध्ये 11. पंकज साठी हा चेंडू इथे अप्रतिम. चांगले प्रयत्न. शॉट थर्डमॅनला ज्या खेळाडूने आज सूर मारला होता त्याला 100% मार्क्स द्यावे लागतील. चांगले प्रयत्न केले होते. मात्र 40+ आहोत. आपल्या स्वतःची देखील काळजी घ्यायची आहे, कारण की आता 40+ आपण क्रिकेट खेळतोय. आपल्याला दुखापत झाली तर ते आता लवकर बरी होणं शक्य नाही आहे. म्हणून क्रिकेट खेळताना 40+ वाले आपण जरा आपला कुटुंबाचा स्वतःचा देखील विचार करायचा आहे. असे सूर मारू नका. एक धाव जाईल, चौकार जाईल, षटकार जाईल, हरकत नाही. क्रिकेट आपण पुन्हा खेळू. इथे हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 13. 17 चेंडूमध्ये 13. 24 मध्ये बनवायचे होते 38. म्हणजे अजूनही आपण पाहिले तर 25 धावा आहेत आणि चेंडू फक्त 7. हा फटका नरेंद्र तरेनं हलक्या हातानं उडवलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय. रवी चौधरी चेंडू उचलतायत. रॉकेट थ्रो. पंकज भोईर इज गॉन. धावबादच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. जवळजवळ 7 फलंदाज बाद झालेत. आता 6 मध्ये 24 आणि 18 मध्ये 14. सामना कठीण झालाय. 24 धावा बनवणं
म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 4 षटकार नाहीतर मग 6 चौकार ठोकावे लागतील. बघूया फलंदाज आलाय लालू लालचान, हा देखील एक सिनियर 40+ भालचंद्र नाईक यांचा एक काल सहकारी राहिलाय. नरेंद्र तरे, आज दिवस नरेंद्र तरेंचा होता, मात्र त्यांच्या 10 खेळाडूंचा नाहीये. गोलंदाजी चांगली केली, 2 चेंडूमध्ये 2 फटके देखील बॅटने त्यांनी चांगले मारले होते. बघूया पिंट्या पाटील संतोष ओव्हर नंबर 4 साठी संघाचे संघनायक. पहिला चेंडू ऑन साईडला आणि इथे फलंदाज झेलबाद. नक्कीच राणाल संघ एक ताकदवान संघ आहे. प्रताप पाटील साहेबांचा संघ आहे, रिग्नेश पाटीलचा संघ आहे. मला वाटतं आता या पुढे कुठे स्पर्धा असेल तर हेमंत पाटील आणि पंकज आणि संपूर्ण टीमनं नरेंद्र तरे असतील, संजय माली आणि लालचंदला सलामीला मला वाटतं संधी द्यावी. छोटं कुठेतरी मागे राहावं. नक्कीच नवीन फलंदाज क्रमांक 10 वर आलेत. हेमंत कडू, नक्कीच ज्युनियर हेमंत बोलूया. आज ज्ञानदेव नाईक देखील आपल्या मंचावर आहेत, ते देखील संघाचे सदस्य आहेत. आपण पाहिले तर नितीन पाटील, हेमंत पाटील, महेश, पंकज, राम चौधरी, चंद्रकांत नाईक, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. मात्र इथे गोलंदाजी चांगली, फिल्डिंग चांगली झाली आणि राणा संघ अडचणीमध्ये आहे. फक्त धावा बनलेत 16, चेंडू टाकून झालेत 21. फक्त 3 चेंडू या इनिंगच्या आता विजयापासून दूर आहे जानमान सरवली. नक्कीच गोलंदाजी युनिट चांगलं आहे सरवली संघाकडे. आपण सामना दुसऱ्या इनिंगचा सुरू होण्याआधी सांगितलं होतं की 38 धावा आहेत, मात्र 38 धावा इथे बनवणं कठीण होईल. आता इथे हेमंत ज्युनियर देखील बाद, म्हणजे आज सर्वांचा नंबर आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि मला वाटतं इथे 9 विकेट राणा संघाने आतापर्यंत गमावलेत. आणि शेवटचा खेळाडू कोण आहे बघूया मैदानामध्ये, आज त्याला देखील संधी मिळालेली आहे. गणेश. नक्कीच राणा संघ एक चांगला संघ म्हणून या नवीन 40+ संघटनेमध्ये या संघाची देखील आपण नेहमी चर्चा ऐकतोय. बघूया गणेश आलेत. कारभाव संघ आपण तयार राहा. लगेच सामना संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्या. मित्रांनो बघा, आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 11:08 झालेली आहेत, म्हणजे फक्त 12 मिनिटं शिल्लक आहेत. 1 तास या सामन्याला जवळजवळ होत आलेला आहे. 10:20 आपण दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू टाकलाय आणि 11:08 झालेली आहेत. प्रत्येक सामन्याला जर तुम्ही 1 तास घेतला तर आपल्याला 9 सामने आहेत. इथून 8 पकडा. नक्कीच चांगला अगदी इथे प्रयत्न गणेशांचा की विकेट दिली नाही, हा सामना जिंकलाय. जय हनुमान सरवली संघानं अभिनंदन. आणि हरलेले संघाचं देखील आपण कौतुकाने आभार व्यक्त करूया. अडलक टपलक विलासमूर्ती राणाल, जनार्दनजी नाईक, भालचंद्र नाईक आणि ज्ञानदेवजी नाईक. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया. या सामन्यातील सामन्यावर खेळाडू रवी चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. आपण तत्पूर्वी मान्यवर कक्षामध्ये नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून सर्व संघांच्या खेळाडूंची, आमच्या आयोजन कमिटीची जेवणाची व्यवस्था झालेली आहे, त्यांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करूया. पंढरीनाथ रामचंद्र भोईर समाजसेवक यांच्या